भवानीनगर येथील महादेवाचं जे पुरातन मंदिर आहे, ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे, या महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी महाराजाच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आलेली आहे, मूर्ती भंजन करण्यात आलेलं आहे। हे नुसतं मूर्तीवरती केलेला अटॅक नाही आहे, हा हिंदू धर्मावरती, हिंदू धर्माच्या अस्मितेवरती केलेला हा अटॅक आहे, हिंदू धर्माच्या श्रद्धेवरती केलेला अटॅक आहे। आणि हे काय नुसतं छेडछाड करून केलंय म्हणून सोडून देण्यासारखा विषय नाही आहे, अत्यंत सिरियस घेण्याचा हा विषय आहे। महादेवाच्या नंदी महाराजांची जी तोडफोड केलेली आहे त्या आरोपीला तत्काळ पोलिसांनी अटक केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा वाघ नख्याने काढला, तशा पद्धतीनं नंदी महाराजाच्या शिंगाने ह्या औरंग्याच्या ज्या पिलावळी आहेत, ज्यांनी हे कृत्य केलं आहे, त्याचा कोतळा बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये। मूर्तीची तोडफोड कोण करू शकतं? साधं गणित आहे, हजारो वर्षाचा इतिहास आहे। हे गोरी असतील, नंतर बाबर असतील, हुमायून बाबर असेल, बाबराचा बेटा, त्यानं तर हिंदू धर्माच्या विरोधामध्ये प्रचंड नीचपणा केला होता। औरंगजेब असेल, अकबर असेल, टिपू सुलतान असेल, नंतर शहाजहा असेल, नंतर निजामशाही असेल, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, तुगलक असतील, हे सगळे, लोधी असेल, हे जे मुस्लिम आक्रमक आहेत त्यांनी हजारो मंदिराची तोडफोड केलेली आहे, हजारो मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे। आणि त्यामुळं सापाला जरी किती जरी दूध पाजलं तर तो विषच ओकणार। मग हे कुणी केलं याचा तात्काळ शोध घ्यावा। हिंदू शांत बसणार नाही। सर्व हिंदूंनाही माझं आव्हान आहे, तुम्ही जागा राहा। आज आपल्या महादेवाच्या मंदिरामध्ये असं घाण काम घडतंय, शंकराचा तांडव लोकांना माहित आहे। आता या हिंदू तरुण पोरांचा तांडव या छाताडावरती नाचल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि आम्ही आता इथून पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर देऊ, नुसतं मोर्चे काढणार नाही, नुसतं बोलणार नाही। लव जिहादच्या घटना घडल्या, लँड जिहादच्या घटना घडल्या, धर्मांतरणाच्या बाबतीमध्ये कोण गावात आला त्याला ठोकून काढणार आहे आम्ही। सगळ्या लोकांना आव्हान आहे, गावात हे असे कोण आले मशिनरीवाले, हे मुस्लिम धर्मवाले धर्मांतर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना झोडून काढा, त्यांना सोडू नका। गावात कोणी असा प्रकार केला असेल तर त्यांची घरवापसी करा। त्याच्यासाठी आम्ही आता सगळे प्रयत्न करणार आहोत। आणि पोलीस प्रशासनाला माझं हेच सांगणं आहे, तात्काळ तपासाची चक्र फिरवा, जो कोणी असेल त्याला तुम्ही शोधा आणि त्याला त्याच्या पद्धतीनं उत्तर द्या। खानापूरचं आता राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना पत्र देतोय की आमचं खानापूरचं भवानीनगर करावं, भवानीपूर करावं, सुलतान गादेचं सुद्धा नाव बदलावं। तिकडं जत तालुक्यामध्ये उमदी आहे, अफजल खान तिथं आला होता तेव्हा त्यानं नाव ठेवलेलं आहे, ते नाव बदलावं, इस्लामपूरचं नाव बदलावं। अन्य कुठं अशी मुघलांच्या खुणा आहेत, त्या सगळ्या पुसण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या भागातली जी काही पूर्वीची नावं आहेत ती नावं देण्यात यावीत, अशी मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही करू। मुख्यमंत्री महोदय नक्की या सगळ्या बाबीचा विचार करून निर्णय घेतील। हे जे प्रकरण आहे हे पूर्वीच्या लोकांनी, आता त्यांची नावं घेत नाही, त्यांनी हे बरोबर षडयंत्र केलेलं आहे। हिंदी चीनी बाई बाई, हिंदी चीनी बाई बाई, हिंदू मुस्लिम बाई बाई, हो बाई बाई। मग हे का प्रकार घडला कालचा काश्मीरमध्ये? हिंदू मुस्लिम बाई बाई आहे तर तुम्ही धर्म विचारून का आमच्या भावांना गोळ्या घातल्या? कशासाठी घातल्या? काही लोकांनी कलमा पडल्याच्या नंतर सुद्धा त्यांचे कपडे उतरून बघितले, मग गोळ्या घातल्या। हा काय प्रकार आहे? सर्व धर्म समभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे। यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावं। हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही, सर्व धर्मभाव फक्त हिंदूंनी बघायचा, मग बाकीच्यांनी का बघायचं नाही? काश्मीरमधल्या पंडितांना कोणी घालवलं? तिथं काय पाकिस्तानचे पंडित आले, मुसलमान आले होते घालवायला? त्यांच्या शेजारी राहणारे, त्यांच्या गल्लीतले, लहानापासून एकत्र खेळलेले, बागडलेले, शाळेत गेलेले, एकत्रित जेवलेले, त्या लोकांनी त्यांना घालवलं ना। तिथं कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता। त्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे सर्व धर्म समभाव, हे जे भडवे राज्यामध्ये आलेले आहेत इतिहासकार म्हणून 200-250 रुपयाचं जॅकेट घालतात आणि इतिहासाची तोडमोड करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मताच्या राजकारणासाठी त्याच्यात तोडमोड करतात। या भडव्यांना पहिलं झोडपलं पाहिजे आणि त्यांनी जे पुस्तकं लिहिलेले आहेत ना, ते बारक्या पोरांचं पुसायला त्या पुस्तकांचा वापर करावा, तो इतिहास म्हणून वापरला जाऊ नये। मी तर मानत नाही, बाकीच्यांचं मत काय मला माहित नाही, पण हे जे भडवे आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि मताचं राजकारण करतात, ह्या पहिल्या भडव्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। तुम्ही जे पाप करताय ते पाप पुढच्या पिढीला फेडावं लागणार आहे, ह्याचे दुष्परिणाम होणार आहेत।
याचा तुम्ही विचार करा. कुणाला तर वर काढण्यासाठी, कुणाला तर मताचं राजकारण करण्यासाठी हे जे तुम्ही चुकीचं काम करताय ते काम चुकीचं करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.